श्रीराम समर्थ. नाम सद्गुरूंकडेच घेणं हे श्रेयस्कर आहे. नाम सद्गुरूंकडेच घेणं हे जरूर आहे, कारण ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालेल. वास्तविक भगवंताचे नाम हे स्वतः सिद्ध आहे, परिपूर्ण आहे. त्याला दुसऱ्या कुठून तरी पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असं नाही. म्हणून सद्गुरूंकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम ह्याच्यात काही आपल्याला फरक करता येत नाही. मग तरी सुद्धा आपण सद्गुरूंकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य काय आहे ते असं की तो त्या नामाच्या पाठीशी सत्ता रूपाने असतो आणि आपल्या हातून होत असलेले नामस्मरण हे त्यांच्या सत्तेने होत आहे ही जाणीव आपल्याला राहते. आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्यांची फार मदत होते. म्हणजे त्यांच्या उपासनेचं पाठबळ हे आपल्या नामजपाला मागे उभं राहतं. आणि त्यामुळेच काय होतं, मी नामस्मरण करतो हा अहंकाराचं वाक्य त्याला वावच राहत नाही. सद्गुरूंच्या आज्ञेने पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने आत्माही तृप्त होतो. म्हणून सद्गुरूंकडनं नाम घेणं हे जरूर आहे. सद्गुरू भेट होईपर्यंत आपण आपल्याकडून नामस्मरण करत राहणं हे मात्र आवश्यक आहे, कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूंची भेटी घडवून देत असतो. तसं पाहिलं तर आधीच संतांची भेटी होणे कठीण आणि समजा भेट झाली तर त्यांच्यावर विश्वास बसणे कठीण. म्हणून नामाचे साधन हे सतत चालू ठेवावे. अहो, खडी साखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागतं का? तर नाही, ते आपोआपच येतात, तिचा शोध काढ. तसं तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल ते तुम्ही वर्तन करा. संतांना काय आवडतं तर भगवंताचं अनुसंधान आणि अखंड नामस्मरण, याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणूनच आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत ही अखंड तेवत ठेवा. सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावरती कृपेचा वर्षाव करतील. अशा रीतीने सद्गुरूंनी नाम दिल्यानंतर एखाद्याला असं वाटेल की मी राम राम म्हणत होतो, आता सद्गुरूंनी तेच सांगितलं, मग ह्यात काय मोठं? पण ह्याच्यातच विशेष आहे बरं, कारण यात मी करता हा अभिमान टाकावा लागतो. सद्गुरूंकडून घेतले नाम की आपल्या कर्तेपणाला अभिमानाला वाव राहत नाही. मिठाचा एकच खडा खीर नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची आहे. भगवंताचे नाम हे औषधच आहे समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचं फळ आहे. जरूर